हा रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरीतील एक प्रमुख सागरी किल्ला असून बहामनी सुलतानच्या काळात बांधला गेला आहे. नंतर तो आदिलशाहीने ताब्यात घेतला. इसवी सन 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर किल्ल्याचा नकाशा दिसून येतो. त्याचप्रमाणे भगवती देवीची माहिती दिलेली आहे. पुढे गेल्यानंतर भगवती देवीचं मंदिर आहे. पहिल्यांदा तिथं देवी भगवतीचं मंदिर आहे. रंग कान्होजी आंग्रे. मंदिरापासून रत्नदुर्ग पाहण्याची सुरुवात होते. ही रत्नदुर्गाची तटबंदी आहे का बुरुज आहे आणि येथून पाठीमागं जर बघितलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला सागरी किनारा आपल्याला बघायला मिळतो. हा रेडी बुरुज आहे. येथून शत्रूवर लक्ष ठेवले जाते. रत्नदुर्ग किल्ला हा प्रमुख सागरी किल्ला असून चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. या ठिकाणी मारक्या बुरुज आहे. अशा प्रकारे इथे वेगवेगळे बुरुज असून या बुरुजातून शत्रू सैन्यावर लक्ष दिले जाते. हे किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे सुंदर असे दृश्य आहे. वेताळ बुरुज. किल्ल्यातून आत प्रवेश करण्यासाठी हे प्रवेशद्वार आहे, पण सध्या हा प्रवेशद्वार बंद आहे. पलीकडल्या साईडला तुम्हाला शिवसृष्टी दिसून येते बघा. किल्ला पाहण्यासाठी किमान 1 तास लागतो आणि हा बाहेरचा मार्ग आहे. किल्ल्याच्या पायथ्याखालचा हा एक अद्भुत नजारा